उपवासाला दुसरं काही करायचं नसेल तर एकदा हे उपवासाचे लाडू तुम्ही करून बघा. अतिशय चविष्ट होतात. 2 पदार्थच तुम्हाला लागतील करायला आणि बनवायला तर एकदम सोपे आहेत. झटपट होणारे हे लाडू आहेत. तर नक्की बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. इथे मी कढई ठेवून ती तापवून घेतले आणि हे बघा, हे शेंगदाणे इथे मी 400 ग्रॅम घेतलेत. कढईमध्ये आता मी घालून घेते आणि थोडेसे पसरून घ्यायचे. लगेच मिक्स करायचे नाही, थोड्या वेळाने मग ते चांगले मिक्स करायचे, परतवून घ्यायचे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे एकदम मीडियम गॅसवर. आणि अशी जाड तळाची जर कढई असेल, नॉनस्टिकची पण असेल तरी चालेल, ही कढई अशी असेल तरी पण तुम्ही शेंगदाणे भाजायला घेऊ शकता. जाड तळाचं घ्या कुठलंही भांडं, त्याने शेंगदाणे हळूहळू चांगले भाजतात आणि जळतसुद्धा नाही. एकसारखेच चारही बाजूने शेंगदाणे भाजून होतात. तर हे बघा, अशा प्रकारे शेंगदाणे चांगले भाजले की मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे ताटामध्ये चांगले थंड होऊ द्यायचे. मग नंतर ते साल काढायला अजिबात वेळ लागत नाही. तर हे बघा, मी ते ठेवून देते थंड करायला. शेंगदाणे मी चांगले 10 मिनिटं भाजले होते आणि आता अर्धा तास हे थंड करायला ठेवून दिलेलं होतं. हे बघा, मी हाताने चोळून सगळी सालं काढते शेंगदाण्याचे. सहज निघत आहेत आणि भाजले चांगले असले आणि थंड झाले की ते शेंगदाण्याची सालं पटकन निघतात. जास्त काही वेळ लागत नाही. आता जी सालं निघाले ते पाखडून काढून टाकून द्यायचे आहेत. आणि हे बघा, मस्त शेंगदाणे खरपूस भाजलेत आणि क्रिस्पी झालेले आहेत. आता याच्यामध्ये गूळ घ्यायचा आहे. इथे मी 400 ग्रॅम शेंगदाणे घेतले, 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ थोडा कमी घ्यायचा, नाहीतर मग ते लाडू आहे ना चिकट होतील. तर सगळा गूळ यामध्ये मिक्स करते. गूळ जरासा चॉकलेटी रंगावरच घ्यायचा, तो चवीला पण चांगला असतो आणि लाडू दिसायला पण छान दिसतात. इथे सगळा गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून झालेले आहेत. आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. शेंगदाणे आणि गुळाचं जे मिश्रण आहे थोडं थोडं घ्यायचं, अर्ध पूर्ण मिक्सर भरून घ्यायचं नाही, ते वाटलं जाणार नाही. आपण शेंगदाण्याची चटणी कशी वाटतो चालू बंद करत, तसंच हे मिश्रण लाडवाचं तयार करायचं आहे. तर हे बघा, शेवटचं तुम्हाला जे मिश्रण मी तयार केलं लाडूचं ते दाखवते बघा. खरबडीत वाटायचं आहे आणि असं बघा चिकट होतं, किंवा गूळ कमी असेल तर तुम्हाला ते मोकळं सळसळीत दिसेल. मी गूळ जरा थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं, पण जास्त गूळ घेऊ नका. शेंगदाण्यापेक्षा जास्त गूळ नसलं पाहिजे, ते चिकट होतील लाडू. आता सगळं मिश्रण तर तयार आहे आपलं. लाडू वळायला घ्यायचे. पूर्वी बघा, कोणी उपवास धरला असेल तर खिचडी, वरईचा भात, भाजी, पुरी असं काही नसायचं. शेंगदाणे भाजायचे, त्याच्याबरोबर गूळ असा त्यांचा आहार असायचा उपवासाच्या दिवशी. तेच खायचे आणि त्यावर दिवसभर ते राहायचे. त्याच्यामुळेच मी म्हटलं आहे की उपवासाला दुसरं तुम्हाला काही करायचं नसेल तर शेंगदाणा गुळाचं जे लाडू आहे तुम्ही ते खाऊ शकता. खरंच पोटभरीचं पण आहे आणि मस्त वळले जातात बघा हे लाडू. आणि तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही. 2 साहित्यामध्ये तुमचा हा उपवासाचा जो लाडू आहे तयार होणार आहे. आणि हे बघा, लाडू मी वळते, सहज वळले जात आहेत. किती छान दिसत आहेत पण, आणि अजिबात वेळ लागत नाही आहे, पटापट वळले जात आहेत. अशा प्रकारे मी बाकीचे पण करून घेते. हे बघा, माझे सगळे लाडू इथे वळून झालेले आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत दिसायला पण, आणि चवीला खरंच भारी आहेत. यातलं थोडंसं मिश्रण आहे ते मी चाखून बघितलं आहे. आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. हे बघा किती सहज तुटला जातो आहे आणि मस्तच झालेले आहेत. एका डब्यात भरून ठेवा. तुम्हाला जर एरवीसुद्धा गोड खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही हा एक लाडू खाऊ शकता. मस्त झालेला आहे लाडू. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.